आला जॉनी बाला आला बाला आला आला घेऊन आगरी तडका आला जॉनी बाला आला बाला आला आला घेऊन आगरी तडका आला जॉनी बाला आला बाला आला आला घेऊन आगरी तडका आला जॉनी बाला आला बाला आला आला घेऊन आगरी तडका बालाच्या गंभीर लय हाय भारी बालाच्या गंभीर लय हाय भारी निघाली बालाच्या तडक्याची स्वारी निघाली बालाच्या तडक्याची स्वारी हसताना सगळी रही खदा 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 आला घेऊन आगरी तडका आला जॉनी बाला आला बाला आला आला घेऊन आगरी तडका आला जॉनी बाला आला बाला आला आला घेऊन आगरी तडका आला जॉनी बाला आला बाला आला आला घेऊन आगरी तडका आगरी तडका 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 फोनला वाटतं फोन हॅलो हॅलो उलटा धरले झाला हा हॅलो हा बर अरे ना काही मजा नाही जे आलं ते नाही 200 रुपयाचा पेट्रोल खपला नसतं 500 रुपयाचं तिकीट 700 रुपये खपला आपलं आता उतरा बाहेर आलं काही मजा नाही ते मल्टिप्लेक्स मध्ये काही मजा नाही ना मग ज्याला फालतू आहे ते अरे कसलं अरे ते तुला माहित आहे ना एक तर ज्याला लोड शेडिंग चालू आहे तिकडे न काय ज्या आलं मल्टिप्लेक्स आपल्या बाबो गावचा आपला स्टील बॉरी बन जाल याक 1 2 3 4 5 6 सिक्स पॅक शाहरुख खान सारखा सिक्स पॅक झाला असं शाहरुख खानचाच पिक्चर बघायला गेलतो आम्ही जे आलं ते बोलतात मल्टिप्लेक्स बोलतात ना ते मल्टिप्लेक्स मध्ये बोल पूर्वीचे टाकीज बरे होते आपले पूर्वीचे टाकीज काय मस्त आपण सायकली बिकलीवर जायचो नाही जे आला असं लाईनीन उभं राहिलो ना ते आला असं तिकीट काढला असं हात घातला होल मधलं तर लगेच तिकीट भेटायची ब्लॅक पण व्हायची ना त्या टायमाला हल्ली काही नाही ते मल्टिप्लेक्स मध्ये काही नाही जे आलं ते लाईन लावायची सगळं ऑनलाईन चाललंय तिकडे ना पूर्वी कसं आहे जे आला असे गर्दीमध्ये चिंगरीमध्ये जायचं ना आपली फॅमिली घेऊन नाही जे आला गोंगाट करायचा गाणी बिनी गायची मजा आली त्याच्याला नाचायचा आता आता तसं काही नाही हल्ली ते टाकीजला हे लोक मल्टिप्लेक्स बोलतात काय झालं माहितीये ते मल्टिप्लेक्स मध्ये मी नाना गेलो ना त्याच्या आला असं थिएटरन घुसलो त्याच्या आला शिटवा बसलोय का ते शाहरुख खानचा पिक्चर नाही रे मी लगेच चिल्लर काढली ना फेकली त्याच्या आला एक जण माना टापती वाढली अशी मला बोलतो इकडे चिल्लर नाही फेकायची आम्ही बोललो आमच्या पूर्वीच्या टाकीजमध्ये कशी आम्ही चिल्लर फेकायचो शिट्ट्या वाजवतो बोलतो नाही इकडे तसं काही नाही करायचं यो मल्टिप्लेक्स मग मी बोललो नाना बसा का मी जरा जाऊन येता असा बाहेर गेलो एका थिएटरमध्ये 2 थिएटर शाहरुख खानचा पिक्चर बघायला गेल तू तर दुसऱ्याच थिएटरन घुसलो मी बोललो जे आलं इकडे सगळे बायको हॉकी घेऊन फिरतात तिकडे शाहरुख खान दारू दाखवले देवदास नाही इकडे सगळं याच्याला चकदे झाला तर कुणीतरी बोलले यो एकदा चकदे लागले चकदे तू तिकडे जा देवदास तिकडे मग तिकडे गेलो मी बोल पण ते काही मजा नाही रे आपल्या पूर्वीच्या कालचे थिएटर कशी मजा यायची सायकलीवरून जायचो आपण आवडं लांबून गावशील है ना सायकलीवरून जायचो ना तिकडे पोहोचलं पिक्चर बी एंड खालास त्यान मजा होती त्या टायमाला शोले बघले शोले बघितलं ते शोलेन कवरी मजा होती त्या टायमाला अरे शोले बघलं ना जानकं होतं माहितीये 2 मित्र आहे काय तुमच्यासारखे जहाला जैन शिरू हो अशी बाईक घेऊन फिरतात न बोलतात ये दोस्ती हम नहीं तोरेंगे मी बोललो नको तोरू माझे बापा सगळं जाते झालं ना असं त्यान तो होता ना एक लांबूर का असा उच माणूस तो माहिती ना जय
पक्का चॅप्टर. अरे विधवा बाईवर लाईन मारत. विधवा बाईवर लाईन मारत. ती काय करते माहिती अशी बत्ती घालवतं ना यो बाजा वाजवत. ती बत्ती घालवत ना यो बाजा वाजवत. नंतर ती बत्ती घालवत ना यो काय काय वाजवत. काही इतरू नको. पिक्चर होतं चल. हो पण त्यान काय माहितीये एक डाकू असतं का गब्बर. ज्याला जाम खतरनाक ते आपले नाही का बुद्याचा पोर. आपल्या गावांचा. हा तसा रे तो ज्याला तो का काय आपल्याच माणसाला गोळे घालते बोल. आपल्याच माणसाला गोळे घालतो. डेंजर माणूस ना रे तो. हो काही झालं ना सारखं इचरत. ती माणसं होती रे. झालं काही इतराची बात नंतर मारामारी होतं बोल. हा दोघांची दोस्ती जाम भारी ना नाना. हो जाम भारी आहे. एक जण काय होतं ना एकाला गोळे लागतात तर दुसरं बोलतं हे वासंतीला घेऊन पाल. वासंतीला घेऊन पाल. बोलतो बायको कोणची तुझी का माझी. बोलतो तुझी. बोलतो तुझ्या बायकोला मी कशी घेऊन पालू. झालं त्यांचं होतं माहितीये त्यांना ज्या आलं ती वासंती आहे ना वासंती अशी नदीच्या काठावर बसलेली असते का नदीच्या काठावर तेवढ्या ते गब्बर सिंगचे डाकून असे कोरे व येतात. टागरीक टागरीक खारबूर खारबूर खिरबीर खिरबीर खारबूर खारबूर. ज्या आला नंतर ना ती बघतं ना ज्याला गब्बरचे डाकू तिचे मागत ती लगेच धावत पलत सुटत. तिची घोरी असतं धन्नू धन्नू. हो त्यावर उडी मारतं न बोलतं पाक धन्नू पल तुझे वासंतीच्या इज्जतीचा सवाल आहे पल. त्याच्या आला धन्नू का बोलतं माहितीये काय धन्नू बोलतं तुझे मागे एकटा गब्बर लागले माझ्या मागे 10 घोडे लागले. पण त्यानं काय माहितीये का हे ज्या आला तो असं जातं ना तो धर्मेंद्र असतं ना त्याला असं बनलेलं असतं का न ही असं आपलं नाचायला तयार असतं. पण तो काय बोलतो माहितीये काय वासंती याच्या समोर नको नाचू नको नाचू. ती बोलतो नाचणार होतं नको नाचू. मी का नाही नाचणार. त्याच्या आला 50 रुपयाची तिकीट काढली आहे मी. दादाच्या 5 नोटी ना. हो याला बरोबर माहिती रे. असं दादाच्या 5 नोटी बोल न आलं ती नाचायला लागतं. जा जब तक जा मै नाचूगी मै नाचूगी मै नाचूगी. गब्बर बोलतं फेका रे ज्याला सोऱ्याच्या बाटल्या फेका बिअरच्या बाटल्या फेका. त्याच्याला चांगली नाचत असते ना तर बाटल्या फेकायची गरज. हा चौऱ्यान तो जय येतो असा बंदूक घेऊ नका. बोलतो माझ्या दोस्ताला सोर माझ्या दोस्ताला चोर. ही नाचत असते ना नाचत नाचतं काय करतं माहितीये काय ज्याला त्याची बनियनच मारतंय. मी बोललो आता ओके ज्याला पॅन्टीन घालतं की काय आता नाचतंय झालं. नंतर ना तो सोर होतो ना पलतं ना का तिघ. गब्बर बोलतं जा राहण्याच्या हो दोघांना पकडून आणा. ज्याला नुसती पकरा पकडी नुसती पकरा पकडी नुसती पकरा पकडी बोल. नंतर काय होतं माहितीये ते जयला गोली लागतं रे. हा जयला गोली लागतं. ह्यो इरूल जाम भरकतं राज भरकतो तो ना मग ज्याला बोलतो आता हे गब्बरला सोडणार नाही. तू त्याला मारायला जातो ना मारला मारतच असतं खापवलत असतं नाही. इतक्यात तो येतो तो आपला तो कोण तो ठाकूर. हो तोच तो हातमोरच्या ठाकूर. हो शालबिल गुंडालून बोलता बस झाला तुम्ही मरला ना आता मला चानच द्या मला पण मारायचं. मी बोललो जे आले याचे दोन्ही हात तोडले हाकाचा मारणार रे. पण जाम पक्का शाना माणूस तो. त्याचे बुटाला आवरं मोठं मोठं खिलं बोल. हो आवरं मोठं मोठं खिलं. ती लहान आहे बा आवरं. त्याच्या आलं तो उड्या मारतं त्याच्या अंगावर त्याच्या अंगावर उड्या मारतं नाही ज्याला त्याला खपवतं. नंतर काय होतं बोल काय होतं बोल ना काय होतं माहितीये का खेळ खतम न पैसा हजार. परत जायचं का बघायला शोले जायचं बघायला. मग तुम्हीच जा माझे पैसे खपले. परमेश्वराने या धरणीवर अशी अशी लोक सोडलेत त्यांना आम्ही पकडतो थोडासा मीठ मसाला लावतो आणि परत तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बऱ्याच लोकांना सवय असते डोळ्यांनी दिसतं तरी विचारतात. एखादा माणूस जेवत असला तर बरीच लोक विचारतात काय जेवतोय काय का तू उपाशी आहेस. कुणी झोपलेला असला त्याला जबरदस्ती उठवतात. झोपलाय का त्या बिचाऱ्याची झोप मोड करतात. एका माणसाचं प्रेत चाललं होतं अफाट गर्दी होती. एकाने विचारलं काय मेला काय केला बोले नाही त्याला झोपायची सवय आम्हाला फिरवायची. आमच्या बालाला एक सवय वाक्याला बोलतो कारण आपली इज्जत आहे. आला आपली इज्जत आहे. एक दिवशी त्याने एका माणसाला पकडलं रस्त्यात. इकडे काय मना ओळखतं काय काय त्याला गावन आपली कवरी इज्जत आहे माहितीये का. हो मग बाला कोण रे तो कोण तो तो आला तो कावरा मोठा साहेब तुला माहितीये का. हो तू कसं ओळख कारण आपली इज्जत आहे.
तुला माहित आहे ना आपली गावन कवरी इज्जत आहे. गावातली जवरी पण शेट आहेत ना, गण्या शेठ, जाण्या शेठ, तुक्या शेठ, रम्या शेठ, या सगळ्यांची कवा बी पार्टी असली ना सगळे मानच बोलवतात. का का कारण आपली इज्जत आहे. हो मग गावामध्ये शेट लोक कवा बी पिवायला बसले ना आपण नाही पित, सगळे मानच बोलतात. बाला इकडे ये. का त्याला सहान सोरान करपान. का कारण आपली इज्जत आहे. हो आपण कवा पित नाही. आई शपथ आपण निर्व्यसनी माणूस आपण नाही पित. पण त्या दिवशी पिली. ऑफर केली ती म्हणा पिली. ज्याला पिऊन गेलो रातचे माझे चालीन. तो आमच्या चालीतला भैया ना दूधवाला असा झोपला होता आठवा माझे चालीन. ज्याला घातली पेकाट्यांना लागला गोंगट करायला. मी का केला माहित आहे फोरला त्याला. का कारण आपली इज्जत. यो भैया पक्का शाना है काय चाणक्य माणूस. तो सरळ गेला पोलीस स्टेशनात. 10-12 पोलीस घेऊन आला दारावर. मी रातची असं झोपलो तो घरात. पोलीस आले दारावर मला बोलतात बाला. मी बोललो तुम्हारे मी हिम्मत आहे ना तू मानदाराव. त्याच्या आला ते दरवाजातून आत न मी मागच्या दारातून बाहेर. का कारण आपली इज्जत आहे. हो मग काय झालं माहितीये मागच्या गलीने एका पोलिसांनी मला पकडला. हो न टाकला पिंजऱ्यान न नेला पोलीस स्टेशनात गेल्यानंतर काय आपली फुल सोया का फुल स्वागत समारंभ. असा टायर लावला होता न खाली अशा बर्फाच्या लाद्या त्याला कपला उलटा आवरा मार खाल्ला. का जी इज्जत आहे ना नाही रे मित्र माझी काही इज्जत नाही. असेच आमच्या गावामध्ये 3 माणसं आहेत. त्यांना एक सवय वाक्याला एका शब्दाला बोलतात. एक माणूस आहे त्याला सवय तो सारखा बोलतो तुमचे तोंडान. तुमचे तोंडान इथंच गेलतो तुमचे तोंडान. दुसरा एक माणूस आहे त्याला सवय तो वाक्याला बोलतो टांगऱ्या उचलून. तिकडे गेल तू टांगऱ्या उचलून. आला ते गाडीमध्ये बसलो टांगऱ्या उचलून. लोकांनी कवरे धक्के मारले मला टांगऱ्या उचलून. आता कुठं दुखतात तुम्हाला काय सांगू टांगऱ्या उचलून. दुसरा माणूस आहे त्याला एक सवय तुमचे कृपेने सगळं चांगलं चाललंय तुमच्या कृपेने. तो तुमच्या कृपेने बोलतो. त्याच्या घरामध्ये एक दिवशी चोरी झाली. ते दोघं सकाळी त्याच्या घरी आले. एक जण म्हणाला कामच काय झालं रे टांगड्या उचलून. तो म्हणाला काल रातचे माझे घरात चोरी झाली तुमच्या कृपेने. 10-12 चोर घुसले तुमच्या कृपेने. अरे मग कानाला घाबरत सावरा टांगऱ्या उचलून न कंप्लेंट करू टांगऱ्या उचलून. हे तिघे पोलीस स्टेशन मध्ये गेले. पोलीस समोर बसला होता. एक मित्र म्हणाला साहेब त्याच्या आला खपला का रे साहेब काय नाही जरा कंप्लेंट लिहून घ्या टांगऱ्या उचलून. काय आमच्या मित्राच्या घरात चोरी झाली टांगऱ्या उचलून. अवरे चोर गावात फिरतात टांगऱ्या उचलून. तुम्ही काही नाही करा टांगऱ्या उचलून. एक काम करा साहेब टांगऱ्या उचलून. 4-5 पोलीस आमच्या गावात पाठवा टांगऱ्या उचलून. तर तुम्ही बी या कवा पारा द्यायला टांगऱ्या उचलून. पोलीस म्हणाला हो काय म्हणता तुम्हाला काय बोलायची पद्धत नाही. त्याला जा तुम्ही दुसऱ्याला पाठवा. दुसऱ्या मित्राला पाठवलं. तो म्हणाला तुम्ही चांगले वाटता चांगले दिसता. काय झालं तुम्ही सांगा सविस्तर सांगा. काय झालं माझ्या मित्राच्या घरात चोरी झाली तुमच्या तोंडान. काल रातचे 10-12 चोर घुसले तुमच्या तोंडान. दागिने गेले तुमच्या तोंडान. खिडक्या गेल्या तुमच्या तोंडान. पेपर 10-12चा उतारा सगळा 7-12चा उतारा गेला तुमच्या तोंडान. आई शपथ सांगता तुमच्या तोंडान. त्या दिवशी माना यो चोर सापडला ना तुमच्या तोंडान. आवट्या चपला मारीन तुमच्या तोंडान. एक बी दात नाही राहणार तुमच्या तोंडान. आमच्या बालाला नेहमी पैज लावायची सवय आणि नेहमी प्रत्येकाबरोबर पैज लावतो आणि जिंकतो. एक दिवशी गावातल्या सर्व मुलांनी ठरवलं याच्यावर पैज लावायची. एकाने हात मारली बाला इकडे कोण तू रे बेमट्या काय मार बाला आला तू नेहमी पैज जिंकतच आमच्या बरोबर राजगीरच्या कमवल्या ना तुम्ही. मग आपण याच्या आला कवा हारलो नाही माहित आहे ना. हो चाल आज पैज लावते का बोल. पैज कसली रे कसली म्हणजे तो समोर तो भैया दिसतो भैया तो कोण तो दाऱ्या. हो तो टाकल्या त्याचे डोक्यावर टाकटी मारून ये त्याचे. हो मग चल 1000 रुपयाची लागली चल. हो मग काय घाबरते काय बघ आता आलं बसले बघ आता.
ए मिश्रा है जाल मिश्रा। अरे कौन मिश्रा? अरे हम मिश्रा नहीं हूँ, शर्मा हूँ। कार्या है जाल शर्मा के सेम केरा रे तुझा। बोल मारली का नाही चापटी? काय रे 1000 रुपये चल. आला मी बोललो तुला याच्याबरोबर पैसे लावू नको. जिंकला ना तो, जिंकला तर जिंकू दे. चल 2000 ची परत टाकली. परत आता कुठली पैसे? परत त्यालाच मारून दाखव. चाल पुन्हा त्याला हो परत मारून दाखव. हिंमत आता लागली 2000 ची. लाव ना ज्याला आपण घाबरतो का? बघा बघा अरे मिश्रा. अरे मिश्रा नाही शर्मा ज्याला यो परत सॉरी आहे का? सॉरी मला माहित नव्हता. ज्याला 2 वेळा चामटी बसली. जिंकलो की नाही? आला बोलू ना तुला नको लावू त्याचे बरोबर. तो सारखा जिंकताय. अरे काही नाही चल आता 3000 ची लागली. आता तर यो मार खाणारच. परत मारून दाखवतो. त्यालाच हो त्यालाच. अरे कवरा मार खायला लावतो त्याला. लाव ना 3000 ची हिंमत आहे. हिंमत बघ आता बघ. झालं करे मिश्रा आहे. झालं तुझे नादन तू सेरा मारला मी. करे मिश्रा. अरे नाही हम वही हूँ. वही है झालं सॉरी आहे काय? बाला मला एक सांग करे याला मारलं बरोबरच पण ते आपल्या गावात तर तो यादव भैया पण तो दुधवाला हो त्याला पण मार पडला. माझ्या मुलं त्याला माझ्या मुलं मार पडला. तुझे मुलं मग तुला माहित आहे ना आपण कुणला बी फसवतो. माहित आहे ज्याला आत्ता आम्ही फसलो तसाच तो बी फसला. काय झाला माहित आहे? असा त्याला घेऊन ना मी मुंबईच्या हॉटेलात गेलो. 5 स्टार हॉटेलात तसा टेबलावर बसलो होतो. 5 स्टार हॉटेल ना आजूबाजूला एसी बीसी चिकन्या पोरी ना असे वेटर बिटर असं टेबलावर बसलो. इकडं मी ना तिकडं तो वेटर याला बोलला तर वाट यू वांट. बोललो जा चिकन मटन तांदळाच्या भाकऱ्या घेऊन ये. तो घेऊन येला ना आम्ही दोघांनी खा खाल्ला. बोल मग मस्त खाल्ला. नंतर परत वेटर याला बोलला तर वाट यू वांट. मी बोललो जाओ चायनीज सूप लेके आओ. तो गेला ना लगेच चायनीज सूप घेऊन आला. तिने का केला माहित आहे? पिशवीनं मेलेला उंदीर नेलता. चोरलाय जाला सुपन लागलो गोंगाट करायला. आवरा मोठं हॉटेल टाकले. एसी बीसी चिकन्या पोरी फिरतात नाही. ज्या आला चांगले भोग घातलेले असे वेटर फिरतात ना. तुम्ही असा उंदीर सोडता सुपन. तुम्हाला काही केलं नाही लोकांना मारायचं. धावत त्याला बोला सर जाऊ द्या तुम्ही खाल्ला ना ते 1000 रुपये घ्या ना. जा तुमचा झाला ना जा. तुम्ही फुकट आम्हाला बदनाम करू नका. 1000 रुपये पण मिळलं त्याला खावायला पण मिळलं. आम्ही आलो मग काय यो भैया पण तसाच करायला गेला. त्याच हॉटेलात गेला. त्याच टेबलावर बसला. त्याच वेटरला हाक मारली. वेटर कमॉन बोलला. वेटर बोलला पाटीवान सर जाओ ते अपना चिकन मटन तांदळा का भाकरी बिकरी लेके आओ. तो घेऊन आला. यानी बी भैयानी बी खळखळ खाल्ला. खाल्ल्यानंतर परत वेटरला हाक मारली. वेटर इधर आओ. वेटर बोलला सर वाटीवान. जो बोलला जाओ चाइनीज सूप लेके आओ. वेटर बोलला सर आज हमारे होटल में चाइनीज सूप ने या भैयानी पिशवीला मिळलं उंदीर बाहेर काढला. नंतर बोलला मग यो कशाने घालू. आला येतं काहीच नाही. येतं काहीच नाही. परवा ना असा एक भैया ना असं बसला होता. त्याच्या आला मी गेलो तिकडे. तर मी भैयाला बोललो भैया पैज लगाता क्या बोल. भैया म्हणाला अरे कहा का पैज. नहीं आज इंडिया और पाकिस्तान का मैच है. बोल कौन जीतेगा. भैया म्हणाला हमको मालूम नहीं. हमको धंधे से टाइम नहीं. नहीं बोल ना. मैं बोलता इंडिया जीतेगा. तुम बोल कौन जीतेगा. भैया म्हणाला मालूम नहीं. अरे बोल ना पाकिस्तान बैठे. तो पाकिस्तान जीतेगा. 1000 रुपये का लग गया. ज्या आला सकाळी मॅच होती ना 1000 रुपये भैया हारला ना मी जिंकलो. परत संध्याकाळी गेलो. रातच्या टायमाला भैयाला बोलू भैया अभी कौन जीतेगा बोल. भैया बोला हमको मालूम नहीं. तुम 1000 रुपये हमारा जीत गया है. नहीं बोल ना. मैं बोलता इंडिया जीतेगा. तुम बोल कौन जीतेगा. भैया म्हणाला कौन बचा है. अरे पाकिस्तान बचेला है ना. बोल ना. तो चलो पाकिस्तान जीतेगा. लग गया 1000 रुपये का. यो परत हरला. नाही ज्या आला सकाळी माझे करेला ना बोलतो तुमको कैसे मालूम. सुबह बोला कि इंडिया जीतेगा. शाम को बोला इंडिया जीतेगा. तुमको कैसे मालूम. कैसा मालूम मतलब सकाळी ना मॅच होती आणि रातची हायलाइट. आला ना बरेच धंदे केले. एक दिवशी मला वाटत भेटलं. त्याला विचारलं आला तुझा घरालाचा धंदा कसा चालला. घरालाचा त्या आला बंद केला मी. अरे काय म्हणजे ज्या आला मी दुकान टाकलं ना. आमच्या गावातली सगळी लोक फुकट घराला घेऊन जायचे. लॉस झाला म्हणा. हो मग आता काय करतात कोण तू. हे आता मी ते घराला बिर्याल काही नाही. आता भांडी भांडी तांब्याची का पितल्याची. नाही
आता मी माझी घरचीच विकतो. बालाने गॅरेज टाकला. गॅरेज टाकल्यानंतर तो गॅरेज की मध्ये हळूहळू डॉक्टर झाला. डॉक्टर झाल्यानंतर त्याने गॅरेज बंद करून टाकलं. पण त्याची बोलायची पद्धत जी होती ती गॅरेजची होती. त्याच्याकडे कुठलाही पेशंट आला तर तो त्याच पद्धतीने बोलायचा. असं वाटायचं त्याच्याकडे कुठली तरी गाडी आली. एक पेशंट त्याच्याकडे आला. मला त्याला बघून म्हणाला, या 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 आला जुना मॉडेल या. काय होतं तुला? माझ्या पोटात रात्रीपासून दुखतंय. काय खाल्ला होता रे तुम्ही? खाल्लं नाही, थोडीशी प्यायलेली. त्याच्या आला कुठली पितस रे तो? गावठी. गावठी आला हे तुझे पेट्रोलचे टाकीन तू डिझेल टाकत, मग तुझी गाडी खराब नाही होणार तर काय होणार? त्याला काय होतं का सांगतात? आणखी काय करायचं बोल? डोळे पण रात्रीपासून जाम दुखतात. डोळे दुखतात? त्याला हेडलाईट खराब झाली तुझी. अख्खी बॉडी खोलायला लागेल तुझी. चल त्याला स्ट्रेचरवर झोपताल. हे पोरा काय रे, जॅक घेऊन ये. हो मा घालून जॅक लावणार तुला.